महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नवनवीन भूकंप, पक्षांतर आणि वाद पाहायला मिळतात. पण आजपासून तब्बल 18 वर्षापूर्वी म्हणजेच 2008च्या उन्हाळ्यात महाराष्ट्र भाजपमध्ये असा एक राजकीय भूकंप झाला होता, ज्याने थेट दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाला हादरवून सोडलं होतं. एका बाजूला होते लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि दुसऱ्या बाजूला होता भाजपचा संपूर्ण संस्थात्मक पाठबळ असलेला गट. परिस्थिती एवढी बिघडली होती की गोपीनाथ मुंडे यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचे राजीनामे दिले होते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या पाठोपाठ नागपूरचा एक तरुण आमदार, जे आज महाराष्ट्राचे मुख्य नेते आहेत, म्हणजेच देवेंद्र फडणवीस, यांनीही मुंडेंच्या समर्थनात भाजपमधील आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. असं काय घडलं होतं 2008 मध्ये? मुंबई भाजपच्या एका अध्यक्षाच्या निवडीवरून एवढा मोठा वणवा कसा पेटला आणि फडणवीस मुंडे यांच्यात नेमकं काय नातं होतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2008 मधील या ऐतिहासिक राजकीय संघर्षाची रंजक आणि सविस्तर गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा अभिजात मराठी विशेष या यूट्यूब चॅनेलवर. हा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडं मागे जावं लागेल. एका काळी महाराष्ट्रात भाजप हा केवळ शहरी आणि विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असलेला पक्ष मानला जायचा. पण या पक्षाला ग्रामीण भागात, गावकुसाबाहेर आणि तळागाळातील बहुजन ओबीसी समाजात पोहोचवण्याचं काम दोन नेत्यांनी केलं. ते म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे. महाजन केंद्रात आणि मुंडे महाराष्ट्रात अशी दोघांची बिनधोक वाटणी झाली होती. वाजपेयींपासून ते अगदी गल्लीतल्या कार्यकर्त्यांपर्यंत या जोडगोळीचा थेट संपर्क होता. याच काळात नागपुरात एका तरुण कार्यकर्त्याला घडवण्याचं काम मुंडे महाजनांनी केलं. तो तरुण म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेचे माजी आमदार गंगाधरपंत फडणवीस यांचे चिरंजीव. गंगाधरपंतांना महाजन आणि मुंडे अत्यंत मानायचे. प्रमोद महाजन जेव्हा जेव्हा नागपूरला यायचे तेव्हा ते गंगाधरपंतांच्या घरीच मुक्कामाला असायचे. तिथे रात्रीच्या वेळी होणाऱ्या राजकीय आणि वैचारिक चर्चा ऐकतच देवेंद्र फडणवीस यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. जेव्हा देवेंद्र फडणवीस अवघ्या 17 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यानंतर नागपूर पदवीधर मतदारसंघातून नितीन गडकरी यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी प्रमोद महाजन यांनी नागपुरात येऊन गडकरींना थेट सांगितलं होतं की जेव्हा देवेंद्र फडणवीस 11 वर्षाचे होतील तेव्हा ही जागा त्यांच्यासाठी सोडावी लागेल. यावरूनच महाजन, मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं किती घट्ट होतं हे स्पष्ट होतं. याच पाठिंब्यामुळं फडणवीसांना लहान वयात नागपूरचे महापौर पद मिळाले आणि पुढे ते आमदारही झाले. नागपूरच्या राजकारणात फडणवीस हे स्पष्टपणे मुंडे गटाचे मानले जायचे. दुसऱ्या बाजूला नागपुरातच आणखी एक ताकदवान नेतृत्व आकार घेत होतं. ते म्हणजे नितीन गडकरी. गडकरी हे अभ्यासू आणि कार्यक्षम नेते होते. 1995च्या युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सारखा ऐतिहासिक प्रकल्प उभारला होता. त्यामुळे देश पातळीवर सुद्धा त्यांची ओळख निर्माण झाली होती. पण 2006 मध्ये प्रमोद महाजन यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राच्या भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने नितीन गडकरी यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करायला सुरुवात केली. हळूहळू पक्षात बदल दिसू लागले. गडकरी समर्थकांची महत्वाची पदांवर वर्णी लागणं सुरू झालं. तरी दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना डावलले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. विनोद तावडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे सुद्धा मुंडेंची केंद्रीय नेतृत्वावर नाराजी झाली होती. अशा तणावाच्या वातावरणात एप्रिल 2008 मध्ये मुंबईच्या भाजपच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि वादाचा खरा भडका उडाला. मुंबई अध्यक्षपदी मधू चव्हाण यांची निवड करण्यात आली. मधू चव्हाण हे एकेकाळी गोपीनाथ मुंडेंचे सहकारी होते. दोघेही विद्यार्थी दशेपासून संघ आणि परिवारात सोबत वाढले होते. पण पुढे मुंडे राजकारणात वेगाने पुढे गेले आणि मधू चव्हाण मागे पडले. दोघांमध्ये काही मतभेद झाले आणि मधू चव्हाण यांनी शेवटी गडकरी गटात प्रवेश केला. ज्या मधू चव्हाणांशी आपले वैयक्तिक आणि राजकीय मतभेद होते त्यांनाच थेट मुंबई भाजपचे अध्यक्ष बनवले गेल्याने गोपीनाथ मुंडेंच्या संतापाचा कडेलोट झाला. आपल्याला पक्षात मुद्दाम डावलले जात आहे हा संदेश गेल्यावर गोपीनाथ मुंडेंनी एक असा निर्णय घेतला ज्याची कोणीही कल्पना सुद्धा केली नव्हती. त्यांनी तडकाफडकी भाजपमधील आपल्या सर्व पदांचे राजीनामे देऊन टाकले. गोपीनाथ मुंडेंचा राजीनामा म्हणजे भाजपसाठी एक प्रचंड मोठा राजकीय भूकंप होता. मुंडे हे केवळ कागदावरचे नेते नव्हते, तर ते तळागाळातील कार्यकर्त्यांचे लोकनेते होते. त्यांच्या एका शब्दावर काम करणारे लाखो कार्यकर्ते राज्यभरात पसरले गेले होते.
त्या काळात एक असा समज होता की संघ आणि पक्षातून बाहेर पडलेला नेता हळूहळू विस्मरणात जातो। याआधी ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले होते त्यांचे राजकीय अस्तित्व संपले होते, पण गोपीनाथ मुंडेंच्या बाबतीत घडले ते अगदी उलट। मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी पसरतात संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली। राज्यभरातून शेकडो पदाधिकाऱ्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समर्थनात आपापल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली। राजीनामे देणाऱ्यांमध्ये नागपूरचे तरुण आमदार देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे खासदार हंसराज आहिर, पुण्याचे आमदार गिरीश बापट यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता। त्यासोबतच जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी राजीनाम्याचे सत्र सुरूच ठेवले। एका लोकनेत्याची पक्षातील ताकद केवढी असते याची ही पहिली प्रचिती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला या घटनेनं आली। गोपीनाथ मुंडेंच्या एका राजीनाम्याचे महाराष्ट्रात भाजपचा संपूर्ण ढाचा कोलमडण्याच्या स्थितीत आला होता। जर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यासारखे निष्ठावंत आणि अभ्यासू चेहरे राजीनामा देऊन रस्त्यावर उतरत असतील तर हा वणवा संपूर्ण पक्ष संपवून टाकेल याची जाणीव दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना झाली। मुंडेंची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती। शेवटी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाला एक पाऊल मागं घ्यावं लागलं। राजीनाम्याच्या अवघ्या 3 दिवसात भाजप नेतृत्वाने मधू चव्हाण यांची मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आणि त्यांच्या जागी गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक गोपाळ शेट्टी यांची मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। या ऐतिहासिक घटनेनं हे सिद्ध केलं की राजकारणात केवळ संघटनात्मक पदं महत्त्वाची नसतात, तर जनतेमधील पकड आणि कार्यकर्त्यांचे प्रेम हेच खऱ्या नेत्याचे राजकीय बळ असते। देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी दाखवलेल्या या निष्ठेमुळेच मुंडेंचा तो राजकीय लढा यशस्वी ठरला होता। त्यानंतर मे 2014 मध्ये देशात प्रचंड राजकीय परिवर्तन झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सत्तेत आले। गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेत मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर त्यांना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री बनवण्यात आलं। 27 मे 2014 रोजी त्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। महाराष्ट्र भाजपचा हा लोकनेता आता दिल्लीच्या तख्तावर आपलं स्थान पक्क करत होता। पण नियतीच्या मनात भलतंच काहीतरी शिजत होतं। शपथविधीला अवघे 6 दिवस झाले होते। 3 जून 2014 ची ती सकाळ उजाडली। गोपीनाथ मुंडे हे दिल्लीतील आपल्या निवासस्थानातून सकाळी 6:30च्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते। ते बीडकडे म्हणजेच आपल्या लोकांमध्ये विजयाचा आनंद साजरा करायला जाणार होते। परंतु दिल्लीच्या अरबिंदो मार्गावर असलेल्या पृथ्वीराज रोड सिग्नल जवळ त्यांच्या गाडीला एक भरधाव इंडिका कारने जोरदार धडक दिली। अपघात फार मोठा दिसला नाही तरी गाडीला किरकोळ नुकसान झाले होते। मुंडे गाडीत मागच्या सीटवर बसले होते। अपघाताच्या धक्क्याने ते पुढे झुकले आणि त्यांनी चालकाला पाणी मागितले। त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले। परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सकाळी 7:50 त्यांचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या धक्क्याने त्यांच्या मानेला तीव्र दुखापत झाली होती आणि यकृताला मार बसल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन हृदयविकाराच्या झटक्याने या लोकनेत्याची प्राणज्योत माळवली होती। अवघ्या 64व्या वर्षी महाराष्ट्र भाजपचा हा बुलंद आवाज शांत झाला होता। या अपघाती निधनानंतर केवळ बीड किंवा मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता। राजकीय विश्लेषकांच्या मते जर 3 जून 2014 ची ती सकाळ उजाडली नसती तर आणि गोपीनाथ मुंडे हयात असते तर ऑक्टोबर 2014च्या विधानसभा निवडणुकीचे चित्र पूर्णपणे वेगळं असतं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर विजय मिळवला। जर मुंडे असते तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची माळ ही निसंकोचपणे गोपीनाथ मुंडेंच्याच गळ्यात पडली असती, कारण बहुजन आणि ओबीसी चेहऱ्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्याची क्षमता फक्त आणि फक्त मुंडेंमध्येच होती। त्यांच्या निधनानंतर पक्षश्रेष्ठींनी तरुण चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले। पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी 2008 मध्ये मुंडेंच्या एका हाकेवर आपला राजीनामा फेकला होता त्याच फडणवीसांना पुढे महाराष्ट्राचे नेतृत्व करावे लागले। हा नियतीचा एक विलक्षण योगच म्हणावा लागेल। 2008चा तो ऐतिहासिक राजीनामा असो किंवा 2014 मधील त्यांचं अपघाती निधन, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातून कधीही पुसल्या जाऊ शकत नाहीत। आजच्या बदललेल्या राजकारणात जिथे नेते वैयक्तिक स्वार्थासाठी रोज पक्ष आणि निष्ठा बदलतात, तिथे 2008 मध्ये घडलेला तो संघर्षाचा प्रसंग आणि मुंडेंचे नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं? जर 2014ला गोपीनाथ मुंडे हयात असते तर महाराष्ट्राचे राजकारण आज कुठल्या वळणावर असते? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।